पंढरपुर वारी केवल आस्था का ही नहीं बल्कि इंसानियत और भाईचारे का भी महापर्व बन चुकी है। संत तुकाराम महाराज और संत ज्ञानेश्वर महाराज की पालकी के पुणे पहुंचने पर लाखों वारकरियों की सेवा के लिए अनेक लोग आगे आते हैं। इन्हीं में मुश्ताक पटेल का नाम विशेष रूप से लिया जाता है, जो पिछले 40 वर्षों से मुस्लिम समाज की ओर से वारकरियों को निस्वार्थ सेवा प्रदान कर रहे हैं। शुरुआत चाय पिलाने से हुई थी, लेकिन आज वारकरियों के लिए शीर खुरमा, भोजन और विश्राम की बेहतर व्यवस्था तक कर रहे हैं। इस सेवा के लिए विशेष हॉल भी तैयार किया गया है, जहां श्रद्धालुओं का स्वागत पूरे सम्मान के साथ किया जाता है। जाति और धर्म से ऊपर उठकर की जा रही ये पहल समाज को एकता, सद्भाव और मानवता का मजबूत संदेश दे रही है। यंदा 341व्या या पालखी सोहळ्याच्या दिंडीच्या निमित्ताने आज पुणे शहरामध्ये काल संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आपल्या पवित्र पुणे शहरामध्ये आगमन झालेलं आहे। उद्या त्यांचं या पुणे शहरातून निरोप होणार आहे। गेली कित्येक वर्षापासून आम्ही मुश्ताक पटेल माझं मुस्लिम वक्फ वेलफेअर ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी श्री समर्थ व्यामंदिर, पूर्वी अशी परिस्थिती होती की हे लोक मागे जे वरांडा आहे त्या ठिकाणी तंबू मारून हे राहायचे पावसामध्ये, चिखलामध्ये, पण त्यांनी त्याची तमा न बाळगता गेले कित्येक, आता त्यांच्या आशीर्वादाने सगळी व्यवस्था या ठिकाणी त्यांच्या दुवेने, त्यांच्या आशीर्वादाने हे वास्तू एवढी मोठी या ठिकाणी तयार झालेली आहे की काल ते सगळे इकडे आले। काल त्यांच्याबरोबर आम्ही ईद मिलनचं कार्यक्रम केलं। त्यांना सगळ्यांना माऊलींना ईदचा जो 24 शीरखुर्मा असतो ते आपण त्यांना त्यांच्या नशिबात होता ते त्यांना मिळालं। परमेश्वर विठ्ठलाच्या, अल्लाच्या कृपेने आम्ही कोण नाही, आम्ही करणारे कोण नाही, जो तो करतो तो त्याच्या मर्जीनी आणि यांच्या नशिबातल्या त्या गोष्टी होत राहतात। आणि तुम्हाला एक आवर्जून सांगतो की जोवर आम्ही आहे, आमचा मंडळ आहे, माझ्याबरोबर असणारे हे असे वडीलधारी माणसं आहेत, तर हे कुठेही थांबणार नाही, मी असो नसो। धन्यवाद। प्रासादिक दिंडी श्री क्षेत्र देहू जगद्गुरू तुकाराम महाराजचा पालखी सोहळा 341 वर्षात पदार्पण करताना आमचा आजचा म्हणजे कालचा मुक्काम समर्थ व्यायामशाळा या ठिकाणी झाला। मुस्ताकभाई पटेल एवढी मोठी वारकऱ्यांची सेवा करतात। जवळजवळ आता मीच मुस्ताकभाई आम्ही संघच या ठिकाणी 40 वर्ष काढले। आता मुस्ताकभाईंनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आम्ही पावसात, गाळात तंबू मारून राहिलो आणि परमेश्वराच्या कृपेने, तुकोबारायाच्या कृपेने या ठिकाणी ही वास्तू आज यांच्या प्रयत्नातून झालेली आहे। मुस्ताकभाई पटेल यांच्या प्रयत्नातून ही वास्तू झालेली आहे आणि या वास्तूमुळं आमच्या जवळजवळ माझ्या दिंडीमध्ये आता 200 वारकरी आहेत। त्या 200 वारकऱ्याची पूर्ण व्यवस्था 2 दिवस चहा, पाणी, नाश्ता, जेवण सगळं मुस्ताकभाई यांच्या सहकार्यातून, त्यांच्या मित्रपरिवार, खाली त्यांचा सगळा मित्रपरिवार आला होता, तर सगळ्यांच्या प्रयत्नातून आमची पूर्ण या ठिकाणी सोय होती। एक मला विशेष वाटतं की एक मुस्लिम माणूस आणि आम्ही हिंदू आहे, हिंदू मुस्लिम एकतेचं हे एक प्रतीक आहे। आणि खरंच मुस्ताकभाई आजच नाही, आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते आठवण्याला चहा होता, तेव्हा त्या मुस्ताकभाईची टपरीसमोर आम्ही जाऊन चहा घ्यायचो आणि तेव्हापासून आमची ओळख, तेव्हापासून त्यांचे प्रयत्न आहेत आणि हे दरवर्षी फार निष्ठेने आणि सेवा करतात। आम्ही निगडीतून निघाले की समजतो आज संध्याकाळी गेलं की शीरखुर्मा खायला मिळणार, असं 40 वर्षे त्यांची आम्हाला सेवा आहे।